आणि मित्रांनो, निवती बीचवर आपण सकाळच्या इथल्या घडामोडी टिपायचा प्रयत्न करतोय की इथून कसे मच्छीमार आहेत ते बोटींमध्ये आत जातात. या त्या आतल्या बोटी आहेत ज्या अँकर लावून आतमध्येच आहेत. सकाळी इकडून हे मच्छीमारांची घरं आहेत आणि हे त्यांचं यार्ड आहे, बंदर आहे. तर या छोट्या बोटी आत जातील आणि आतला जो सगळी मासळी आहे ती मासळी घेऊन ते येतात. आपण त्या बोट्स वगैरे बघूयात, छोट्या बोट्स. तर या बोट्स आहेत आणि ही मासळी आहे. त्याच्यात मासळी आहे ना, त्याच्यात मासळी आहे आणि या बोट्स आहेत. काही मॅन्युअल आहेत आणि काही मोटर बोट्स आहेत. आणि आपल्याला पोर्ट बघता येईल. आणि अजून एक बोट येते आणि आपल्याला वाटतं की सुरमई पापलेट आपल्याला स्वस्त मिळावं, किती रेट्स आहेत. पण या गोष्टी आणण्यासाठी, ही मासळी किनाऱ्यावर घेऊन येण्यासाठी या लोकांचे जे कष्ट आहेत ते खूप जास्ती आहेत. सो हेही थोडंसं समजून घ्यायला हवं. आणि आपण एक बोट बघूया जी नुकतीच येते. जे मासे आहेत, चांगली मासळी ती डीप सी मध्येच मिळते. गोपाल सरांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. आपण बघूया बोट जे मासे घेऊन आलेत. माशाची कशी असतात? ही अशी सिस्टीम, पण हे आम्ही मारून ठेवलो. आणि जाळं मारून ठेवलं ते. हो, आणि आता ते बोटी गेलेत ते होय. 5 वाजता. होय. ते सकलच मारलेले, ते आता ओढून घेऊन या होय. ठीक वाटताय ना. आणि एकनक मारले तुझे हे संध्याकाळी सांचे मारले, पाल्या सांच्या घालल्या पाल्या संध्याकाळी. चढ भीतर राहते, हा? चढ भीतर असत. हो, हो. आहे. होय. बत्ती. आता तुम्ही किती 3-4 किलोमीटर गेले असतील का आतमध्ये? केवढा खेळा. तुम्ही 3-4 किलोमीटर सहज गेले असते ना आत? हो, 2 किलोमीटर. हा. वारा लागला का बाहेर जाणार. हा. कोणाची इथे भाग्यात घालली. तेव्हा कळतं कसं तुमचं जाळं तिकडे ते इकडे हा, बोया आमचं मार्किंग असतं. मार्किंग. आणि त्या लाईट असतात हा. हा. हिरी तांबडी हा. त्याच्यावर समाजतात. त्याच्यावर बाजू तुम्ही कसून गेला गोयासून? गोव्यासून गोया पैसून? ओल्ड गोवासून. हा, ओल्ड होय. गोवा राय बंदर. होय. तिकडे राहणार. हा, छोटे छोटे पण आहेत. हा केवढा मोठा सापडलाय? हा, त्या मोठा 1 किलो आहे, 1 किलो. होय ना. आता याचा रेट किती आहे माहिती आहे? 2000 येणार आहे. गोयात अरे. 2000 येणार आहे. अरे वा वा. ते खाऊ जातात. केव्हा तरी भेटतं, रोज कधी नाही तरी भेटत. भेटतं. हा, या केव्हा तरी सापडणारा हा खेकडा आहे. जाळा कट करता तुम्ही? हो, ते जाळ्यात अशा तोड होईल. मग आता ते मागे त्याचे यूज करपाक मिळतं ते? हा? काय नाही, नाही. यूज करून घेतात तसं काय नाही. एक हा पडतं. एकच पीस घेऊन नाही ते जाळं गेलं ना मग
काय नाही काय नाही जाळा ते असं कसं. नसतं. जाळ्याचं काय ना आमचं जाळा फाटला तरी काय काय नाही नाही. खेकड्याची किंमत आहे ना. जाळा गेला तरी चालतंय आज. चालतं. हा कुठे हॉटेलमध्ये जाईल का? हा, बाहेर जातो बाहेर जातो. होय का? हो अरे वा. वयात 3000 रुपये किंमत आहे तिची. हा मग तो तिकडे खाणाऱ्या माणसाला तो 10,000ला मिळणार. ते तिकडे ना हे केले टँक बनवलंय त्याच्यात टाकतात ते टँकात सोडतात खेकडे. स्टोरेज ही ताबडतोब नेऊन द्यायची. होय वा वा. देवगडवाले देवगड देवगडात जाणार. बरोबर. देवगडात मालवण ती company आहे. मालवणला जाणार मालवणची. हा मालवण देवगडला. पण हे म्हणजे तुमच्या आज अचिव्हमेंट म्हणजे मोठी गोष्ट आहे ना आज. हा सापडला मोठा. मोठा पडला हो. हा. मी आधी ओढीच्या सारखा पहिली मिळतं. बनतो हा. खेकडा तरी भेटला पुढे एवढा. ते तुम्हाला तिथंच समजलं असेल ना हा गळायला लागल्यावर मोठा. हा, ओढ ओढताना समजतं. हा. चिवड कसे हा. फटफट का? बर चिवडही कधी भेटतो होय. ते त्याच्या नांगे चावतं ना ते चावतानाच नाही ते अशी तोड होई त्यांनी त्याला दाबून ठेवलाय आता काय तो चावतोय. अशी तोड होई टाकून आहे हा. या. तुम्ही राहता काय बर काय आता माहिती आहे ना होय देवळा बघ विठ्ठल म्हणतो. होय विठ्ठल देवळात म्हणते. त्या होय साईडच्या होय. त्यांना असं विचार, ते कसं विचार? आले सगळे आले. जाऊ नको की तू वाट राहू नाही हे गावतली का वाटा. खेकडे असे घेतात काही लोकांनी फोटो मारून घेतले हा. हाती धरतात असे काय करणार ना त्याचे पंख दोन तोडले चावणारे पंख हे पीस हे तोडलो आम्ही. हा हा. नांगी तोडली ते त्याची. असे जाणणार हा. कच्चेवरी. अभय याचे. अभय हार्दिक आमच्याच ते. होय भाव किमती. नाही, आम्ही ना वर्षातून दोनदा तरी येतात हा खेकडा. आता जवळजवळ 7-8 वर्ष झाले. हा. हे बीच कसं बरं आहे. क्रॅबू 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 क्रॅबू. डोळ्याचे कसे चढ झाले त्याचे. येस डोळ्याचे टाइम. बिग क्रॅब. डोळ्यात ना पहिले तेव्हा ना 500 रुपये किलो होती होय इकडे. होय. नाही, आणि तिकडे आता गर्दी झाली ना खूप. आणि हा आहे जाईंट क्रॅब मोठा क्रॅब. 2000 उसका रेट. 2000 रुपीज. ते फॉरेनर खातात ते. हा. आम्ही काय करतो हॉटेलला त्यांना दिलं की ते बरं लटकवतात त्यांना. आणि काकांनी हा आज जाईंट क्रॅब पकडलाय जो जवळपास 2000 रुपयांचा आहे. प्लेट मध्ये येईपर्यंत तो 10,000 रुपये होणार त्याचे. हो, त्याचा हा, काय हा. ते पण आमका काय माहिती आहे ते. हा, तुम्हाला माहिती नाही ते. हा, रे, तो आमका दिवचे नाही. त्याला मसाला लागला की तो 10,000चा झालाच. याचा सुरमई कसा हा. आमका तिथं 700 रुपये होय. हा. आणि त्याचे ते मागे ते 2,000-3,000 कसा? तळतात. होय. हा. केवढा मोठा सुरमई. एवढा असला तर 700 रुपये हो. अरे तो 10 किलोचा झाला 5 किलोचा. बांधून ठेवायला पाहिजे नाहीतर ना हा, सुटेल. हे सुटण्याची किंमत नाही होणार. असं आहे का? काय हा. नाही किंमत म्हणजे 300 रुपयाला येणार. अरे बापरे. ते पंख मोडता नाही त्याचे. त्याचं ते नांगी नांगी तो नाही असत ना ते मोडतात. त्याच्यातच त्याचं सगळं आहे. प्रोटीन सगळं खायचं. त्याची बाना व्हायची बघ, जवळ ते. त्याचे ते सोडतो का तो? हा ते असं सोड असं त्या सोड. आधीची बाना होई जाम हा. असं बांधून ठेवू. वजन बरोबर बांधतात. हे वेगळं बांधतात. सुतळ होय सुतळ. सुतळीत बांधायचं असतं. हो ते उचलायची बाना नाही तशी. कसला डेंजर आहे मोठा.
हे डीपच आतमध्येच मिळत असते ना भीतर एकदम इकडे पण भेटतात हे नदीमध्ये हो. भेटतात हे खाडीमध्ये एवढे मोठे भेटतात नदीमध्ये. अच्छा. इकडे हे खाड आहे ना खाड मोठं आहे मुतूत आहे आतमध्ये. पण नेहमी नाही. हो ते होडी कधीतरी. होडी त्याचा धंदा हा. एक पलीकडे आहे ना हा. तो बाहेर धंदा करणार ना तिथलंच एक दोन करतात मोठे ते. गावठाण होय. पोरांचे 2 मिनिटं त्याला असा पकडता का? सवाज धरून हातीत धरून हा. हा. Yes, मोठा. काय नाही करणार आता बांधली आहे. पकडा की बांधलाय त्याला. आता बांधली तुम्ही आहे. काढा मी. आता बांधली आहे. असा पकड काही एक काय करणार नाही करणार पण तो मोठे असतात ना त्यांका धरायचे आणि फोटो काढायचे. जाईंट क्रॅब. ओके